आणि आता पाहूया टॉप 90 न्यूज। विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांचंही हॉटेल पॉलिटिक्स। भाजप, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये भाजप आमदारांचा मुक्काम। विधान परिषद निवडणुकीत कोणत्या आमदारांनी कुणाला मतं द्यायची याचं मार्गदर्शन होणार। रात्री भाजप आमदारांच्या बैठकीस रंगीत तालीम पार पडणार। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललितमध्ये राहणार। सर्व आमदारांना आजच हॉटेलमध्ये पोहोचवण्याचे आदेश। माझा आमदारांवर विश्वास आहे, पण इतर पक्षाचे आमदार हॉटेलमध्ये असल्याने मी पण हॉटेलमध्ये व्यवस्था केली। आपली मतं फुटणार नाही, अजित पवारांचं बैठकीत विधान। एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतोय। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला, तर हॉटेल पॉलिटिक्स सोडा, हॉटेल विकत घेण्या इतके अजितदादा गटाकडे पैसे असल्याची टीका। आमच्या आमदारांवर आमचा विश्वास, त्यांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचं विधान। शिंदे गट आपल्या आमदारांना वांद्र्यातील ताजलँड्समध्ये ठेवणार। हॉटेलमधील 60 रूम बुक। भावना गवळी आणि कृपाल तुमानेंसाठी जोरदार फिल्डिंग। मुख्यमंत्री रात्री सर्व आमदारांसोबत चर्चाही करणार। ठाकरे गटाच्या आमदारांचं परळच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये वास्तव्य। उद्धव ठाकरे आपल्या सर्व आमदारांसोबत रात्री बैठक घेतील। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी। ठाकरे आपल्या सर्व आमदारांसोबत स्नेहभोजनासाठी उपस्थित। राज्य सरकारचं विधिमंडळाचं हे शेवटचं अधिवेशन। विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या प्रांगणात स्नेहभोजन। मात्र आमदारांच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे कार्यक्रमाला येणार की नाही याबाबत साशंकता। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रॅलीमध्ये सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। कुणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार। ज्यांना निवडून यायची खात्री नव्हती त्यांनी जातीयवाद केला। जरांगे बोलतात ते सत्य बोलतात। खासदार बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर टीका। लातूरमधील धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंची भेट। आम्ही तुमच्या सोबत, जरांगेंचं उपोषण करताना आश्वासन। बीडमधील मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी, मात्र जरांगेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। छगन भुजबळांनी मराठ्यांविरोधात धनगर समाजाचे नेते उभे केले। भुजबळ मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करत आहेत। मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। जामनेर येवल्याची लोकं माझ्याकडे आली होती। छगन भुजबळ आणि गिरीश महाजन अशा दोघांनाही निवडणुकीत पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। मराठा आरक्षण रॅली दरम्यान मनोज जरांगेंनी धाराशिवच्या ख्वाजा शमशुद्दीन दर्ग्यात जात चादर चढवली। यावेळी मुस्लिम समाजाकडून जरांगेंना आरक्षणासाठी पाठिंब्याचं पत्र। आरक्षण प्रश्नावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कार। विधानसभेतही पडसाद, सत्ताधारी आमदारांचा सभागृहात गोंधळ। गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे मवियाचे आमदार आक्रमक। हिम्मत है तो चर्चा करो, नाही तो खुर्ची खाली करो। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांची घोषणाबाजी। महाराष्ट्र पेटता राहावा हीच मवियाची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली। फडणवीसांचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही? विजय वडेट्टीवारांचा आक्रमक सवाल। पूर्वकल्पना दिली होती, विरोधकांनी बैठकीला येतो म्हणूनही सांगितलं, मग ऐनवेळी कोणाचा मेसेज आला? बैठकीला जाऊ नका म्हणून कुणी सांगितलं? भाजप नेते आशिष शेलार यांचा विरोधकांना सवाल। आरक्षणाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दरी। मराठा आणि ओबीसी समाजाची सरकार फसवणूक करतंय। अधिवेशनात चर्चा करा, वेगळी बैठक कशाला? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। बैठकीचं निमंत्रण आधीच दिलं होतं, विरोधकांची दुटप्पी भूमिका। विरोधक जाणीवपूर्वक बैठकीला गैरहजर। महाजनांचे विरोधकांवर आरोप। आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाईल अशी विरोधकांना भीती, म्हणून कालच्या बैठकीला विरोधक गैरहजर। सर्वपक्षीय बैठकीवरून संजय शिरसाट यांचा विरोधकांवर आरोप। मराठा आणि ओबीसी समाजाच्या गुडघ्याला गुळ लावण्याचं काम जितेंद्र आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा।
मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब. आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला हवी मुदतवाढ. सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल. राजेश शिंदेंचा खास माणूस कसा? अंडवल सोबत राजेश शहांचे संबंध, संजय राऊतांचा आरोप. दोषी कोणी असो, कुणाच्याही जवळचा असो, त्याला सोडणार नाही, कठोर कारवाई होणार. वरळी अपघातावर मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. वरळी अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शहाला संरक्षण दिलं. विशेष तपास पथकाकडून चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. वरळी अपघातातील आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध. ब्लड रिपोर्टमध्ये काही सापडू नये म्हणून आरोपीला 3 दिवस लपवलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. आरोपीचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे उपनेते. भेटांवर आदित्य ठाकरे आणि असलम शेख यांच्याकडून वरळी अपघातातील पीडित कुटुंबियांची भेट. हा अपघात नाही तर हत्या. बारवर बुलडोझर चालवला, पण आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणार का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल. वरळी अपघात प्रकरणानंतर जुहूतील ग्लोबल तपास बारवर बुलडोझर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार सील केल्यानंतर महापालिकेची तोडक कारवाई. विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढवणार होते, मात्र दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची तयारी सुरू. भाजपमधून बावनकुळे कामठी मतदारसंघातून लढण्याची शक्यता, तर उमरेड विधानसभेसाठी सुधीर पारवेंनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती. अजित पवार जनहिताची मोठी घोषणा करणार. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. 14 जिल्ह्याच्या रॅलीत अजित पवार नेमकी कोणती घोषणा करणार याकडे लक्ष. लोकसभा पराभवानंतर यामिनी जाधवांची विधानसभेची दावेदारी धोक्यात आल्याची चर्चा. भायखळ्यातूनच पिछाडी मिळाल्यानंतर शिंदे पुन्हा उमेदवारी देणार का याबाबत साशंकता. अमृता फडणवीसांचं जसं वैयक्तिक आयुष्य तसंच हेही त्यांचं वैयक्तिक आयुष्य. तेजस ठाकरे यांच्या डान्सवरून सुषमा अंधारे यांचं ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ऑनलाईन जुगार विरोधात बच्चू कडू यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 46% 50% वाढ. 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्ष्मी प्रभावाने भत्ता वाढ लागू. विधानसभेआधी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न. मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलै ब्लॉक. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत वाहतूक बंद राहील. मुंबई शिवाजी पार्कात झाडावर चढून तरुणांचं अनोखं आंदोलन. झाडावर चढलेल्या तरुणाला खाली उतरवण्यात पोलिसांना यश. अॅनिमल वेलफेअर बोर्डानं एनओसीच्या नावावर 30,000 रुपये घेऊ नये, आंदोलकांची मागणी. अधिसूचनेत 388 म्हाडा इमारतींचा पुनर्विकास अडकला. नियमावलीत असलेल्या त्रुटींमुळे रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. मुंबईतील म्हाडा अर्जदारांना आजपासून देकारपत्र मिळणार. 112 अर्जदारांना देकारपत्र दिलं जाईल. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससीला खोटं अंधत्व दाखवल्याचा आरोप. पूजा खेडकरांची नियुक्तीच अवैध असल्याचा दावा. पूजा खेडकर प्रकरणात तपास पारदर्शी पद्धतीने व्हावा. पूजा खेडकर दोषी असतील तर कारवाई करण्यात यावी. एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी. मुंबईतील आझाद मैदानावर उमेद अभियंता अंतर्गत आता काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासह विविध मागण्यांवरून महिला वर्ग आक्रमक. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची श्वेतपत्रिका निघणार आणि निवडून आल्यानंतर दुसरी श्वेतपत्रिका काढू. विधानसभेत विखे पाटलांची माहिती. वर्सोवात 19 हेक्टर जमिनीवर मासेमारी बंदर उभारणार. लवकरच या कामाची निविदा काढली जाणार. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. नवी मुंबई सिडकोच्या घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली. आता सिडकोची सोडत 19 जुलैला होणार. पुण्यात सीएनजी दरामध्ये 1.5 रुपयांची वाढ. पुणेकरांना आता प्रति किलोसाठी मोजावे लागणार 85 रुपये. पुण्यातील नवीन विमानतळ 14 जुलैपासून सुरू होणार. नवीन टर्मिनलमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणार. पुणे कंटोन्मेंट बोर्डाच्या विलिनीकरणाला सुरुवात. पालिकेत समावेश झाल्यानंतर पालिकेचं क्षेत्र 1.5 चौरस किलोमीटरने वाढणार. पुण्यात 2 गर्भवतींसह 15 वर्षीय मुलगाही झिका पॉझिटिव्ह. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या 15 वर. नाशिकमधील सिटीलिंग बसच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू. सान्वी गवई या अपघातात जीव गमावलेल्या या 5 वर्षीय चिमुकलीचं नाव. बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप. हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 4.2 रिश्टर भूकंपाची नोंद. तर वाशिम आणि बुलढाण्यातही भूकंपाचे सौम्य धक्के.
देश पातळीवर महाराष्ट्रातील 10 साखर कारखाने ठरले अव्वल. राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने 10 पारितोषिकं मिळवून प्रथम क्रमांक पटकावलाय. आजपासून पुढील 5 दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. पश्चिम विदर्भातील मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. 38 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद. अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अहमदनगर जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची उघडीप. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पिकांना नवसंजीवनी. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. जिल्ह्यातील धरणं 50% क्षमतेने भरली. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. जळगावातील 40 गावात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम. गोंदिया जिल्ह्यातील 80,000 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा काढावा. कृषी विभागाकडून जागृती. साताऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहतो. धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. अहमदनगर जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची उघडीप. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पिकांना नवसंजीवनी. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. सांगलीत 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक. सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस. जळगावच्या निमखेड एनगाव या परिसरात मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक भागात पाणी साचलं. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी. भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज बरडमध्ये मुक्कामी असणार. ज्ञानोबा माऊली म्हणत वारकरी पंढरपूरकडे रवाना. इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण संपन्न. रिंगणाचे ड्रोन दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नंदुरबार शहादा आणि अक्कलकुवा आगारातून पंढरपूरसाठी 70 बसेस. यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याने बसेस पाठवण्याचा निर्णय. वारीत सायकलिंगचा रिंगण सोहळा. 2000 सायकल स्वारांचा रिंगण सोहळा पाहण्यास नागरिकांची गर्दी.